अमरावती शहरातील राजापेठ पोलीस कोठडी पॉस्को गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या आरोपीने 19 ऑगस्टच्या सकाळी 7 वाजताच्या दरम्यान स्वतःच्या शर्टने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। मोर्शी तालुक्यातील खंबीत गावातील मूळ रहिवासी असलेल्या 25 वर्षीय सागर ठाकरे असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे। त्याचे गेल्या 4 वर्षापासून नात्यातच असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध होते। याचीच माहिती तिच्या वडिलांना होताच त्यांनी मुलीला बिच्छू टेकडी येथील सासूरवाडीत असलेल्या पतीकडे सोडले। पत्नीसोबत अनेक वर्षापासून पतीचे पटत नसल्याने पती 20 वर्षीय मुलगा आणि 17 वर्षीय मुलीसोबत नागपूर रस्त्यावर एका मूळ गावात राहायला गेले होते। मात्र मृतक सागरने अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला 10 दिवसापूर्वी पुण्याला पलायन केले। याचीच माहिती आई वडिलांना होताच त्यांनी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली। पोलिसांनी गुन्हे दाखल करून 5 दिवसानंतर दोघांना पुणे येथून अमरावतीत आणले। मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले तर सागर ठाकरे याला न्यायालयात हजर करून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। या दरम्यान 19 ऑगस्टला सकाळी सागर ठाकरे याने पोलीस कोठडीतच शर्टने गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे। अतिसुरक्षित असलेल्या पोलीस कोठडीत आरोपीने गळफास कसा घेतला यावर शंका निर्माण केली जात आहे। घटनेची माहिती होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे। यात कोठडीत ड्युटीवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।